नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रामधील नव्याने कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पीक विमा मंजूर झाला आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला आहे। त्यामुळे ज्यांना अजून पीक विमा मिळाला नाही त्यांनी तर हा व्हिडिओ पूर्ण पहाच आणि या चॅनलला सबस्क्राइब करा। अकोला जिल्ह्यात गेल्या खरीप हंगामासाठी पीक विमा मंजूर झाला आहे। जिल्ह्यासाठी शेतकरी व शासनाने भरलेल्या 138 कोटी रुपयाच्या प्रीमियमच्या तुलनेत केवळ 77 कोटी रुपये पीक विमा म्हणून शेतकऱ्यांना मिळाले आहेत। यातही प्रामुख्याने सोयाबीन सारखे सर्वाधिक क्षेत्रावर पेरल्या जाणाऱ्या पीकच सार्वत्रिक नुकसानीस पात्र ठरविण्यात न आल्याने रोष तयार झाला आहे। विमा कंपनीला लोकप्रतिनिधी जाब विचारू लागले आहेत। सोयाबीन पिकासाठी केवळ 2,19,00,000 रुपये मदत जाहीर झाली आहे। हे शेतकरी सुद्धा एका तालुक्यातील एकाच महसूल मंडळातील आहेत। जिल्ह्यातील सुमारे 51 महसूल मंडळात एकही रुपया भरपाई देण्यात आलेली नाही। जिल्ह्यातील 2,63,00,000 शेतकऱ्यांनी विमा भरले होते, त्यापैकी 1,03,000 शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळणार आहे, तर 1,60,000 शेतकरी भरपाईपासून दूर आहेत। तुम्ही इथे अकोला जिल्ह्यातील पीक विम्याची स्थिती पाहू शकता। त्याचप्रमाणे जिल्ह्यामध्ये पिकानुसार किती पीक विमा मंजूर झाला आहे हे सुद्धा इथे पाहू शकता। अहमदनगर जिल्ह्यात 17 कोटीचा पीक विमा मंजूर। अहमदनगर जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकासाठी जिल्ह्यातील चौथ्यांदा 17,28,00,000 इतका हवामान आधारित पीक विमा मंजूर झाला असून त्यातून नगर तालुक्याला 7,14,00,000 इतका विमा लवकरच प्राप्त होणार आहे। नगर तालुक्यातील मंडळनिहाय पिकासाठी हेक्टर प्रमाणे मिळालेला विमा तुम्ही इथे पाहू शकता। या किमतीप्रमाणे शेतकऱ्यांना विमा मिळणार आहे। लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती माजी खासदार पाटील शेळके यांनी दिली। नांदेड जिल्ह्यात 22 कोटीचा विमा शेतकऱ्यांना मंजूर। नांदेड जिल्ह्यात पंतप्रधान पीक विमा योजना खरीप हंगाम 2020 मधील उत्पन्न आधारित नुकसान झालेल्या 39,000 शेतकऱ्यांना 21,97,00,000 रुपयाचा पीक विमा मंजूर झाला आहे। यापूर्वी स्थानिक नैसर्गिक आपत्ती तसेच काढणी पश्चात नुकसान झालेल्या 82,000 शेतकऱ्यांना 75,84,00,000चा विमा मिळाला होता। यामुळे जिल्ह्यात एकूण 1,21,000 शेतकऱ्यांना 97,91,00,000 रुपयाचा विमा मंजूर झाल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली। उत्पन्न आधारित विमा नुकसान भरपाईमध्ये जिल्ह्यातील 16 तालुक्यांपैकी किनवट तसेच लोहा तालुक्यातील शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नाही। तालुक्यात कापणी प्रयोगाच्या आधारे उत्पादकता चांगली आली, त्यामुळे किनवट तसेच लोहा तालुक्यांना उत्पन्न आधारित नुकसान भरपाई मिळत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली। सोलापूर जिल्ह्यासाठी खरीप विम्याचे 34 कोटी। सोलापूर जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत गत वर्षी खरीप हंगामात 2,70,000 शेतकऱ्यांनी 1,89,00,000 क्षेत्रासाठी 10,34,00,000 रुपये हिस्सा जमा केला होता। त्यापोटी जिल्ह्यातील 41,042 शेतकऱ्यांना 34,77,00,000 रुपयाचा विमा मंजूर करण्यात आला आहे। तुम्ही इथे जिल्ह्यातील जमा झालेल्या पीक विम्यात कोणत्या तालुक्यांचा आणि त्यामध्ये किती शेतकऱ्यांना किती नुकसान भरपाई मिळाली हे इथे पाहू शकता। अक्कलकोट, बार्शी, करमाळा, माढा, माळशिरस, मंगळवेढा, मोहोळ, पंढरपूर, सांगोला, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर यांना इतका पीक विमा मंजूर करण्यात आला आहे। या पहिल्या टप्प्यानंतर दुसऱ्या टप्प्यात 8,000 शेतकऱ्यांपैकी 6,489 शेतकऱ्यांचा विमा मंजूर करण्यात आला आहे। यापोटी 4,46,00,000 रुपयाचा विमा रक्कम मिळणार आहे असे सांगण्यात आले। जालना जिल्ह्यात विमा परतावा मिळणे झाले सुरू। जालना जिल्ह्यातील 6,000वर मोसंबी उत्पादकांना 2019 ते 20 मधील मोसंबी पिकाच्या अंबिया बहरासाठी उतरवलेल्या विम्याचा परतावा मिळणे सुरू झाले आहे। अंबिया बहरासाठी विमा उतरवलेल्या पिकापैकी डाळिंबाचा पीक विमा परतावा मिळाला, परंतु मोसंबीचा विमा मंजूर होऊनही मिळत नव्हता। या संदर्भात मोती गव्हाण येथील शेतकरी प्रताप मोहिते यांनी शेतकऱ्यांसह जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय गाठून निवेदन सादर केले होते, तर घाणसांगवी मंडळात हेक्टरी 26,500 रुपये अशा प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहेत। नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 98 कोटी पीक विमा। नांदेड जिल्ह्यातील पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक मदत मिळावी या भूमिकेतून नुकसान झालेल्या पिकाचे सर्वेक्षण करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले होते। त्यातूनच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुमारे 98 कोटी रुपयाचा पीक विमा यावर्षी मंजूर झाला आहे।
पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी संपूर्ण वर्षभरात अशी कामगिरी केली आहे, तुम्ही इथे पाहू शकता। अतिवृष्टी अनुदान टप्पा 1 मधील 282 कोटी मंजूर करून घेतले। त्याचप्रमाणे अतिवृष्टी अनुदान टप्पा 2 मध्ये 283 कोटी व विमा कंपनीकडून सुमारे 98 कोटी असे एकूण जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 663 कोटी रुपये मंजूर करून घेतले आहे। परभणीतील शेतकऱ्यांना 83 कोटीचा विमा मंजूर। परभणी जिल्ह्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत सन 2020च्या खरीप हंगामात स्थानिक आपत्ती तसेच काढणी पश्चात आणि मध्यम हंगाम आणि पीक कापणी प्रयोग या पीक नुकसानीच्या निकषाच्या आधारे परभणी जिल्ह्यातील 1,37,000 शेतकऱ्यांना 83 कोटी 25 लाख रुपये इतका विमा परतावा मंजूर करण्यात आला आहे। आजवर 56,000 लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर 36 कोटी 85 लाख एवढी रक्कम जमा करण्यात आली आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली। तुम्ही इथे पीक विमा परतावा मंजूर स्थिती पाहू शकता। नुकसान निकष प्रकार, स्थानिक आपत्ती, काढणी पश्चात, मध्य हंगाम, पीक कापणी प्रयोग यामध्ये लाभार्थ्यांची संख्या आणि त्यांना परतावा मिळालेली रक्कम कोटीमध्ये आहे, तेही तुम्ही इथे पाहू शकता। गोंदिया जिल्ह्यात 4,100 शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर। गोंदिया जिल्ह्यातील खरीप हंगामात 56,640 शेतकऱ्यांनी पिकाचा विमा उतरवला होता। विमा हप्त्यापोटी शेतकऱ्यांनी 2 कोटी रुपयाचा हप्ता भरला। विमा कंपनीने मात्र 56,640 शेतकऱ्यांपैकी केवळ 6,840 तक्रार करणाऱ्या शेतकऱ्यांपैकी 4,100च शेतकऱ्यांना मदतीस पात्र ठरविले आहे। 20,000वर शेतकऱ्यांनी नुकसान होऊन देखील तक्रार न केल्याने त्यांना भरपाईपासून वंचित राहावे लागले, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली। ही भरपाई केवळ 61 लाख रुपयाची आहे। या 4 विमा कंपन्यांना आयुक्तांचा मोठा दणका। राज्यातील शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेतील नुकसान भरपाईपासून शेतकऱ्यांना वंचित ठेवणाऱ्या विमा कंपन्यांबाबत कृषी आयुक्त धीरज कुमार आता ॲक्शन मोडवर गेले आहेत। विमा कराराचा भंग झाल्याने विमा कंपनी संचालकांच्या विरोधात दिवाणी व फौजदारी कारवाई का करू नये असा जाब विचारणाऱ्या नोटिसा आयुक्तांनी बजावल्याने बड्या कंपन्या हादरल्या आहेत। तुम्ही इथे विमा कंपन्यांचा घोळ पाहू शकता। या 4 विमा कंपन्या बजाज अलियांज, भारतीय एक्सा, HDFC ॲग्रो, रिलायन्स जनरल या कंपन्यांमध्ये इतका हप्ता जमा केला आहे आणि इतकी नुकसान भरपाई या कंपन्यांनी अजून सुद्धा दिलेली नाही। तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्ही महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांची पीक विम्याची स्थिती पाहिली आहे। ज्या शेतकऱ्यांचा जिल्हा आणि तालुका या व्हिडिओमध्ये दिलेला नाही त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये या व्हिडिओचा दुसरा पार्ट, त्यामध्ये बाकीचे राहिलेले जिल्ह्याची पीक विम्याची माहिती दिली आहे। तुम्ही त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन ती लिंक ओपन करून तुमच्या जिल्ह्याची माहिती पाहू शकता। त्याचप्रमाणे आत्ताच नवीन पीक विम्याची यादी जाहीर झाली आहे, ती आपण आपल्या चॅनलवर शेतकऱ्यांसाठी डाउनलोडसाठी दिली आहे। जर तुम्हाला पीक विम्याची यादी डाउनलोड करायची असेल तर ती सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती यादी डाउनलोड करू शकता। अशा प्रकारे पीक विम्यासंबंधीची माहिती जाणून घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।